शारीरिक, मानसिक, बौद्धिक आरोग्यासाठी नियमित योगा आवश्यक. पालकमंत्री संजय राठोड. पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी केली योगासने. आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. विविध सेवाभावी संस्था संघटनांचा सहभाग. यवतमाळ दिनांक 21 जिमाका. प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश होणे आवश्यक आहे. आयुष्यात स्वास्थ्य, निरोगता, मानसिक तथा बौद्धिक स्थैर्य तसेच जगाला आनंदी आणि सुदृढ करण्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे. सर्वांनी मिळून योगाचा अवलंब करूया, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती, मेरा युवा भारत, शारीरिक संघटना, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जनार्दन स्वामी योग मंडळ व खेळाडूंच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, तहसीलदार योगेश देशमुख, NCC कर्नल श्री नायर, श्री क्रांतिकुमार, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मून, राजू पडगिलवार आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यासह नागरिक, विद्यार्थी, खेळाडूंनी सामूहिक योगासने केली. योग प्रशिक्षक महेश जोशी, मनीष दुबे, पूजा शेटे, प्रदीप उमरे, रंजना गोडबोले, रंजना डफळे, पंडित वारंगे यांनी उपस्थितांना योग प्रशिक्षण दिले. संयुक्त राष्ट्रसंघाने 2016 साली 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. यंदा 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस एक पृथ्वी एक आरोग्य या थीमसह जगभरात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध योग संघटनांनी योगामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्वास्थ्य, आरोग्य व शारीरिक शक्ती असे अनेक अनुपम लाभाचे महत्त्व विशद केले व विविध प्रकारचे योगासनांचे प्रात्यक्षिक दिले. जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबाबत सर्वांचे आभार मानले. शंतनू शेटे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यवतमाळसह आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन तालुका क्रीडा संकुल, अरणी, राळेगाव, दिग्रस, पांढरकवडा, दारवा, पुसद, नेर, महागाव, उमरखेड, वणी येथे करण्यात आले. तालुक्यातील खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक व नागरिकांनी सहभाग घेतला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.